सियावर रामचंद्र की जय। आपल्या बंधूच्या मनातल्या वेदनांना ओळखून लक्ष्मण सुग्रीवाला त्याच्या वचनाची आठवण करून देण्यासाठी किष्किंधा नगरीकडे जातोय, पण जाताना सुग्रीवाला धमक्या देतच निघालाय। कारण पराक्रमी पुरुष आपल्या पराक्रमाला दाखवण्यासाठी जेव्हा निघतो, म्हणजे जंगलात सिंह कधी दबा धरून कुत्र्यासारखा हल्ला करत नसतो, तो गर्जना करूनच हल्ला करतो। म्हणजे वीर पुरुषांना असं कधी चोरून लपून करायची सवय नसते, तसा लक्ष्मण सुद्धा गर्जना करतच निघालाय, आपल्या बाणाचा टणत्कार करत निघालाय। म्हणजे खरं तर मी याच्या आधीच्या 2 भागामध्ये सुग्रीवानं माफी मागून टाकली असं सांगितलं होतं, पण त्यातली खरी गंमत तुम्हाला सांगायची राहिली होती, म्हणून ती माफी मागणं आणि मग काय होतंय ते कळणं आवश्यक होतं, म्हणून सांगायला पुढे लांबवलंय। हा टणत्कार करत निघालाय। रस्त्यात एक जण येतोय, काय झालं काय झालं काय झालं विचारतोय, तेव्हा तो सांगतोय त्या सुग्रीवाला जाणीव करून द्यायला आलोय। माझा भाऊ त्याची वाट बघतोय आणि तो माझ्या भावाला वाट बघायला लावतोय। दिलेलं वचन विसरून गेलाय आणि मद्याच्या धुंदीमध्ये, कैफामध्ये, राज्याच्या धुंदीमध्ये रममान झालेला आहे। 2 पत्नीच्याशी रथहोत तो बसलेला आहे, त्याला धडा शिकवायलाच हवा। आणि तो आपल्या धनुष्याचा टणत्कार करत निघालाय। ही बातमी पहिल्यांदा कळतेय ती वालीची पत्नी तारा हिला। वालीची पत्नी हुशार आहे, ती प्रचंड हुशार आहे। तिला कळतंय की आता काय होऊ शकतं। सुग्रीव पराक्रमी असला तरी सुग्रीवाच्या पेक्षाही प्रचंड पराक्रमी लक्ष्मण आहे, आणि त्याची नाराजी सुग्रीवाला परवडणारी नाही हे ताराला चांगलं ठाऊक आहे। त्यामुळं ती समोर येते, कोणताही वीर समोर येत नाहीये। म्हणजे हनुमंत आणि बाकीची सेना ही सेनेची जमवाजमव करायला निघून गेलेली आहे। इकडे तारा अचानक तिला कळतंय की लक्ष्मण आता सुग्रीवाचं काही खरं नाही, ती समोर येते आणि ती लक्ष्मणाला हात जोडून विनंती करते, हे वीर योद्धा लक्ष्मण, काय झालं इतकं क्रोधित व्हायला? आता संस्कार काय असतात ते बघा। अहंकार आणि संस्कारातला फरक काय असतो इथे कळतं। म्हणजे आपल्याकडं एखाद्या आंदोलनाने लोक इतकी माजतात की लोकाची आई बहीण काढतात ना, ह्याच्या आईचा त्याच्या आईचा म्हणतात की नाही। एखाद्या आंदोलनाने 50 कपी कुळातील लोक, कळतंय ना, 50 कपी कुळातील लोक भोवताली जमा झाली की लोकाची आयमाय काढणारे, उद्धार करणारे, शिकलेल्या डॉक्टरीनबाईला हकलून देणारे एकीकडं, आणि एक बाई प्रचंड शक्ती असूनही आपल्या समोर आल्यावर जी बाई हजारो कपिकुळाची स्वामिनी आहे, प्रमुख आहे, ती समोर आल्याबरोबर बाई समोर आली आहे म्हणून आपला राग बाजूला ठेवणारा लक्ष्मण तारेला माहित आहे। आपल्या बांधवांना त्रास होईल म्हणून, उपोषण करताना लोक जमा झाले म्हणून, लोकाची आयमाय काढणारा अहंकारी रामायण कुठं चुकतोय लक्षात घ्या ऐकताना। म्हणजे उगाच मला असं राजकीय टिप्पण्या करायच्या नाहीयेत, काय गडबड आहे हे लक्षात आलं पाहिजे। तो अहंकारी माझ्या बंधूला त्रास होतोय म्हणून संतापात आलेला लक्ष्मण स्त्री बघितली की शांत होतो आणि म्हणतो, मी सुग्रीवाला बोलायला आलोय। ती म्हणते, लक्ष्मणा मला कल्पना आहे की आपण रागावलेले आहात। लक्ष्मण म्हणतो, रागावून तर काय करू, ज्याला राज्य मिळावं, ज्याला पत्नी मिळावी म्हणून माझ्या बंधूंनी सहकार्य केलं, त्याने अग्निसाक्ष ठेवून शपथ घेतली की मी माझ्या बंधूला मदत करीन, तो त्याच्या साक्ष विसरलाय आणि आता कशात मग्न आहे? राज्यकारभारात मग्न असता, राज्याची घडी लावण्यात मग्न असता तर वेगळी गोष्ट होती। कशात मग्न आहे? नाच गाणी दारू मदिरा यात मग्न आहे।
ती म्हणते असं नका म्हणू, तुम्ही हे सगळं असं नाहीये की काही घालेलंच नाहीये. तो म्हणतो मला माहित नाही, मला त्याच्याकडे घेऊन चाल. तारा म्हणते अहो थांबा. तो त्याच्या अंतःपुरात जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अंतःपुरात घुसल्याबरोबर सुग्रीव त्याची पत्नी रुमेसोबत आलिंगन दिलेल्या अवस्थेत आहे. तिथे पुन्हा एकदा धनुष्याचा टणत्कार करतोय. कारण त्यावेळेला खाकरणे आणि टकटक वाजवणे याशिवाय दुसरा कुठला मार्ग होता लोकांच्या एकांत भंग करण्यासाठीचा. पुन्हा एकदा धनुष्याचा टणत्कार करतोय आणि त्या टणत्काराने सुग्रीवाची धुंदीच उतरते. तो म्हणतोय लक्ष्मणा तरी बघा कसं असतं ते, म्हणजे राजा आहे ना आणि माकड, राजा आहे आणि माकड दोन्ही आहे. तो म्हणतोय तुला कळतंय का तू काय करतोयस ते? सुग्रीव लक्ष्मणाला म्हणतोय एकांतात असा भंग करायला नको होता. लक्ष्मण म्हणतो तुला कळतंय का तू काय करतोयस ते? रामायणातले हे 1-2 प्रसंग असेच बरं का की ज्यावरती चर्चा झाली पाहिजे. लक्ष्मण चुकला का? तर नाही चुकला असेलच की हो. तर हो, एक प्रसंग लक्ष्मणासोबतचा आणि एक प्रसंग रामासोबतचा आहे. रामासोबतच्या प्रसंगाला आपण जरा पुन्हा बघू निवांत. तो प्रसंग कोणता एवढं सांगून ठेवतो. त्यावेळेला तुम्हाला मी डिटेल यावर बोलेन. त्यावर तर खूप बोलायचंय आपल्याला. म्हणजे त्या प्रसंगावर तर माझे किती भाग होतील मला माहित नाही, कारण त्या प्रसंगाविषयी मला खूप सांगायचं आहे. आणि तो प्रसंग आहे समुद्र किनाऱ्यावरचा, धनुष्यकोडीच्या, रामेश्वरमच्या धनुष्यकोडीच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्र रस्ता देत नाही म्हणून रामचंद्र आयुष्यात पहिल्यांदा चिडलेत. आणि त्यांनी बाण बाहेर काढला आणि सांगितलं हे समुद्रा इतका माजलास की तुला माझं ऐकावं वाटत नाही, एका बाणात मोकळा करून टाकेन. आणि थरथर कापत समुद्र उभा राहतो. आणि तो म्हणतो प्रभू अहो मी जडत्व आहे, कसं कळेल मला? रामचंद्राने समुद्राला दिलेली धमकी हा एक रामायणातला चर्चेचा विषय आहे. आणि दुसरा लक्ष्मणाने सुग्रीवाला दिलेली धमकी हा एक चर्चेचा विषय आहे. समुद्र जड आहे, जडत्व आहे, त्याला योग्य अयोग्य याची जाणीव नाही आहे. सुग्रीव प्राणी आहे, कपिश्रेष्ठ आहे, माकड आहे, त्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना कुठून असणार? आणि ती कल्पना देण्यासाठीच लक्ष्मण चिडलेत. उगच पण नाही आहे, उगीच चिडले, काहीच काम नव्हतं लक्ष्मणाला असं नव्हतं. ते म्हणाले अरे सुग्रीवा काय चाललंय हे? माझ्या भावाला वचन दिलंस आणि आता असा स्वतःच्या सुखामध्ये मदमस्त होऊन बसलेला आहेस. सुग्रीव म्हणतोय बघ मदमस्त होऊन बसलाय म्हणायचं काही कारण नाही. मी काही वचन पाळलं नाही अशातला भाग नाहीये. माझे सगळे वीर मी पाठवलेले आहेत. सैन्याची जुळवाजुळव चालू आहे, सैन्य आलेलं आहे, येतं आहे. फक्त इतकं की या सुखात मी विसरून गेलो की लोक येत आहेत, तर मी तुझी माफी मागतो, रामचंद्रांची माफी मागतो. म्हणला माझी माफी मागून काय फायदा? ज्याची मागायची त्याची माग. चल म्हणाला सोबत. सुग्रीवाला सोबत घेतलं, रामचंद्रांच्याकडे आणलं आणि रामचंद्रांनीही लक्ष्मणाला शांत केलं. म्हणाले शांत हो, या सगळ्यातून आपण मार्ग काढू. आणि मग सुग्रीवालाही शांत केलंय, लक्ष्मणालाही शांत केलंय. आणि मग रामचंद्र विचारते झालेत सुग्रीवा आता पुढे काय? तेव्हा सुग्रीव जे सांगतोय, जी जुळवाजुळव चालली आहे ती बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.